तर यूट्यूब हा फक्त किंवा सोशल मीडिया हा फक्त मला असं वाटतं की एक प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता, एक प्लॅटफॉर्म म्हणून. आणि मग त्याचा इफेक्टिव्ह वापर कसा करायचा त्याचा अभ्यास करून मग ते दिवसेंदिवस तुम्ही ग्रो करून ॲज अ फुल टाईम प्रोफेशन, ॲज अ फुल टाईम बिझनेस म्हणून पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे शनिवार आणि खूप मस्त दिवस आहे आज, म्हणून म्हणलं की व्लॉग करावा आणि तुमच्याबरोबर तो शेअर करावा. तर पुण्याजवळ इथे चाकणजवळ एक मनशक्ती केंद्र म्हणून आहे, तिथे आज मी वर्कशॉप घ्यायला चालली आहे छोट्या छोट्या मुलांसाठी. त्यांना 2 पदार्थ शिकवणारे, नो बेक रेसिपी असणारे आणि त्याचबरोबर आज त्यांचा फायनल दिवस पण आहे, शेवटचा दिवस आहे. तर जे काही पालक येतील त्यांच्याबरोबर अनुभव शेअर करणार आहे. तर मजा येणार आहे खूप खूप. मनस्वीला पण घेऊन चालली आहे, म्हणजे तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज होतात त्याची तिला साधारण कल्पना येईल. चला तर मग. शिकवणार आहे त्यांचा थोडासा परिचय मी करून देतो, बाकीचा परिचय त्यांच्या बोलण्यामध्ये सविस्तर येणार आहे. परंतु स्वतः बँकिंगमध्ये त्या जॉब करत होत्या. अमेरिकेत हे सगळेच कुटुंबीय स्थायिक झाले होते, 7 वर्ष तिथे राहिले. तिथे राहिले असताना त्यांच्या असं लक्षात आलं की बऱ्याच पदार्थ कसे बनवायचे याची इतरांना माहिती नसते आणि ते यांच्याकडे कौशल्य होतं. लोकांना विचारायचं की तुम्हाला चांगलं जमतं आहे, आम्हाला सांगाल का कसं करायचं. आणि मग त्याचवेळी यूट्यूब चॅनल ही टेक्नॉलॉजी नुकतीच आलेली होती आणि त्याच्यामुळे ताई बसायला खुर्ची अरे पदार्थ बनवायचे ना ते कोणी आईनी, ताईनी, आजीनी, तर असं नाही आहे. आपल्या ह्या मुलांनी पाककृती आता केली आहे शिबिरामध्ये. तुम्ही काय केलं होतं? सँडविच केलं होतं. बरं, छान. आणि मग आपल्याला माहिती आहे आपण केलेला पदार्थ कमी जास्त जरी चव झालेली असली तरी तो आपण केलेला असतो, त्यामुळे काय आता सगळ्यात टेस्टी आपल्याला वाटत असतो. परंतु खरोखरच या बाजारात सगळेच पदार्थ मिळतात, मग त्याच्यातून टेस्ट कशी आणायची याच्याबद्दल जे शास्त्र आहे त्याला आपण कलिनरी म्हणतो. तर आज मधुराताई आपल्याला त्याबद्दल सांगणार आहे. आपण सगळेजण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. माझ्याबरोबर आपण सगळ्यांनी म्हणा. तर आज आपण 2 पदार्थ करतो, एक गोड आणि एक तिखट. तर इथे किती मुलं आहेत ज्यांना कुकिंग आवडतं? वाव. किती जण घरी आईला मदत करतात आणि किती जण असे आहेत ज्यांना मदत करायला आवडत नाही? कुकिंगमध्ये मदत करायला कोणाकोणाला आवडत नाही? तुला नाही आवडत, तू ये. तुला पण नाही आवडत, तू पण. मुलींमध्ये कोण आहे? ये. गुड, बस. आता हे झालं. आता यामध्ये आपण घालतो मिल्क पावडर. मिल्क तर आपण आता हा रोज फ्लेवर आहे. तर आपण काय करू शकतो, सुकामेवा, ड्राय नट्स कोणाला माहिती आहेत? सुकामेवा, काजू, बदाम, मनुका, ते छोटे छोटे कट करून त्यामध्ये गुलकंद घालायचं, 1 चमचाभर गुलकंद, आणि ते त्याचे छोटे बॉल करायचे आणि यामध्ये स्टफ करायचे. म्हणजे मग हे तुमचे शाही रोज लाडू होते. जे दूध वापरतात ते फुल फॅट किंवा रिच असं दूध वापरतात आणि त्याचं ते क्रीम चीज होतं. हे पण ॲक्च्युली ड्रेन करूनच केलेलं असतं. तर आपण हे
राईट, दोन्ही वापरू शकता. मेयोनेज पण वापरू शकता, घट्ट दही पण वापरू शकता, किंवा चीज स्प्रेड. चीज स्प्रेडमध्ये वेगवेगळे फ्लेवर येतात, ते घेतले तरी चालू शकतं. तर नमस्कार, मी मधुरा. मी यूट्यूबर आहे. तर इथे बसलेले आहेत त्यापैकी किती जणांना यूट्यूब माहिती नाही आहे? अरे वा, सगळ्यांनाच माहिती आहे. तर यूट्यूब म्हणजे काय? कोणी देईल उत्तर छोट्यांपैकी? व्हॉट इज यूट्यूब? काय आहे? कार्टूनचे वेगवेगळ्या क्षेत्रातले असे व्हिडिओज येतात. राईट. जे आर्मीचे येतात, डिफेन्स फोर्सेसचे येतात, मग क्रिकेटचे येतात, कार्टून्सचे येतात, हिस्टॉरिक्स येतात, परत कुकिंगशी रिलेटेड येतात. म्हणजे व्हिडिओ येतात. राईट. ब्राउझर. राईट, पोहोचवू शकतात. तर हे आपण मीडियम म्हणू शकतो किंवा प्लॅटफॉर्म म्हणू शकता. तर आज मी थोडीशी माहिती माझ्याबद्दल देण्यापेक्षा हाऊ टू बी अ यूट्यूबर, कारण इथे सगळे यंग मुलं मुली आहेत की ज्यांचं ॲस्पिरेशन असू शकतं की पुढे जाऊन करिअर काय करायचं. तर यूट्यूब काय आहे? एक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमची क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं पॅशन आहे, तुमची जे आवड आहे ते तुम्ही शेअर करू शकता. आणि ते नुसतं शेअर नाही होत, ते ग्लोबली होतं, पूर्ण जगभरात ते व्हिडिओ जातो. तर सगळ्यात म्हणजे जनरली लोकांना असं वाटतं की यूट्यूबर व्हायचं म्हणजे झालं, व्हिडिओ टाकायचा, तो पॉप्युलर होतो की झालं यूट्यूबर. पण तसं नाही आहे. हे एवढं सोपं नसतं. सगळ्यात पहिली स्टेप आहे पॅशन. आपलं पॅशन ते कन्वर्ट करून त्याचा स्टडी करावा लागतो की तो जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा कसा होईल. कारण आपण या प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यामध्ये लोकांचा वेळ पण आपण घेत असतो. तर जेव्हा ते माझे 8 मिनिट किंवा 10 मिनिट स्वतःच्या आयुष्यातलं स्पेंड करतात, तेव्हा त्यातून काहीतरी त्यांना लर्निंग मिळावं, एंटरटेनमेंट मिळावी. तर ते एक थॉट प्रोसेस लागते की उगाच म्हणजे मी व्हिडिओ केला, टाकला आणि तो लोकांना आवडेलच असं नाही. तर इथे जे पालक बसलेत त्यामध्ये कोण कोण सोशल मीडिया हँडल्स वापरतं? ॲटलिस्ट कुठलं वापरता तुम्ही मॅडम? फेसबुक आणि व्हॉट्सअप. गुड. बाकी नाही, काहीच नाही. तर ॲक्च्युली आपण जेव्हा म्हणतो डिजिटल इंडिया किंवा आपण डिजिटल होतो आहे, तर त्यामध्ये हे जे सगळे प्लॅटफॉर्म आहेत हे एकतर फ्री आहेत, फुकट आहे, आणि आपल्या ग्रोथसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. स्पेसिफिकली तुम्ही नवीन बिझनेस केला, नवीन व्यवसाय चालू केला, तर त्याचं मार्केटिंगला आपल्याकडे तेवढं बजेट नसतं. तर हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहेत ते फ्री आहेत. तिथे फ्रीमध्ये आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो, आपलं प्रॉडक्ट लॉन्च करू शकतो. तर यूट्यूब हा फक्त किंवा सोशल मीडिया हा फक्त मला असं वाटतं की एक प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता, एक प्लॅटफॉर्म म्हणून. आणि मग त्याचा इफेक्टिव्ह वापर कसा करायचा त्याचा अभ्यास करून मग ते दिवसेंदिवस तुम्ही ग्रो करून ॲज अ फुल टाईम प्रोफेशन, ॲज अ फुल टाईम बिझनेस म्हणून पण तुम्ही कन्वर्ट करू शकता. तर थँक्यू सो मच. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं ही सगळी प्रोसेस. या एक जेन्युइन उद्देशाने आम्ही चालू केलं होतं. जसं की मी सांगितलं 3 वर्ष आम्हाला काही रिझल्ट नव्हता, काही आउटपुट नव्हता. आमची जी वेब होस्ट फी असते $100 ती पण आम्हाला आमच्या खिशातून भरावी लागायची. पण कन्सिस्टन्सी होती, पेशन्स होता, मग आम्ही ते कंटिन्यू करत गेलो. परंतु आता जे मधुराताईंनी शेवटी सांगितलं किंवा सुरुवातीला मध्ये सांगितलं होतं की आत्ता करून पाहिलं म्हणजे हा शेवट नाही झाला, आज सुरुवात झाली अनुभवाची.
आता तुम्ही स्वतः पदार्थ करायचे, चुकायचे, पुन्हा दुरुस्त करायचे आणि कौशल्य त्यातलं प्राप्त करायचं आणि ह्या निर्मितीतला, या कलेतला आनंद आपण घ्यायला शिकायचं. ही या सगळ्याची खरी फलश्रुती किंवा खऱ्या अर्थाने त्याची परिपूर्णता होईल. तर अशा प्रकारे आमचं वर्कशॉप खूप छान झालं. छोट्या छोट्या मुलांना रेसिपी दाखवायला प्रचंड मजा आली. मुलांनीही खूप एन्जॉय केलं. त्याचबरोबर त्यांना छोटीशी एक यूट्यूब काय असतं त्याबद्दल एक झलक दाखवायची पण संधी मिळाली. तर पुन्हा भेटूयात आपण. असाच एखादा छानसा ब्लॉग घेऊन मी नक्की येईल पुन्हा. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.